संरक्षण पाईप नसल्याकारणाने पूल ठरतोय धोकादायक. तळोदा येथील दलेलपूर व रोकडमन हनुमान मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या पुलाचे पाईप गायब झाले आहेत, तर कालिका माता मंदिराजवळच्या अक्कलकुवाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाचे पाईपही गायब झाले आहेत. ते या दोन्ही ठिकाणी बसविण्यात यावे अशी मागणी वाहनधारक व पादचारी यांनी केली आहे. या बाबतीत वृत्त असे की तळोदा शहरातील दलेलपूर रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाचे संरक्षण पाईप व कालिका माता मंदिराजवळील जुना अक्कलकुवा रोडकडे जाणाऱ्या या दोन्ही पुलाचे पाईप गेल्या अनेक दिवसांपासून गायब झाले आहेत. त्यामुळे या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तरी ते युद्धपातळीवर बसविण्यात यावे. सदर या पुलावरून जागृत देवस्थान हनुमान मंदिराकडे व दलेलपूरकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. तीच परिस्थिती कालिका माता मंदिरात जवळ असलेल्या अक्कलकुवाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या पुलाची असून या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहनांची व पादचाऱ्यांची ये-जा सुरू असते. व आता तळोदा शहराची कालिका माता यात्रा काही दिवसात येऊन ठेपली आहे व या दोन्ही ठिकाणी वाहनांची वर्दळ वाढणार आहे. यामुळे या ठिकाणी रात्री किंवा दिवसा मोठा अपघात होऊन दुर्घटना होऊ शकते. तरी संबंधित विभागाचे अधिकारी यांनी या ठिकाणी मोठा अपघात होण्याची वाट न बघता युद्धपातळीवर सदर पुलांचे संरक्षक पाईप बसविण्याची मागणी शहरवासी व वाहनचालकांनी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, आपला खबऱ्या.